महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस तथा MSPM ग्रुप प्रस्तुत करता है सोमैया फार्मेसी कॉलेज। अब फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर बी फार्म एंड डी फार्म। बी फार्म करे 4 वर्ष में और डी फार्म करे 2 वर्ष में, प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। बी फार्म के लिए 12वीं साइंस पास तथा MHT CET के माध्यम से तथा डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। इस कोर्स के बाद आप बन सकते हैं ड्रग इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, क्लिनिकल ट्रायल रिसर्च एसोसिएट या फिर फूड कॉस्मेटिक प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट। OBC तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, न्यूमैटिक विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास और डिनोटिफाइड ट्राइब के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। OBC और ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप तथा माइनॉरिटी स्कॉलरशिप और EBC स्कॉलरशिप। We have best faculties here at Somaiya Diploma in Pharmacy Chennai. We have best facilities here. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी कैरियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सोमैया फार्मेसी कॉलेज, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। कॉन्टैक्ट नंबर 9800004632। नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने OBC जनगणना को लेकर केंद्र सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि जनगणना के पहले चरण में OBC के लिए अलग कॉलम नहीं रखा गया है और अब सरकार दूसरे चरण में इसे शामिल करने की बात कर रही है। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि मोदी सरकार OBC आबादी के वास्तविक आंकड़े सामने नहीं आने देना चाहती, जिससे समाज को उसकी जनसंख्या के अनुपात में अधिकार, बजट, छात्रवृत्ति और सुविधाएं नहीं मिल पाएंगी। उन्होंने कहा कि महाराष्ट्र सहित पूरे देश में OBC समाज अलग जनगणना की मांग को लेकर मुखर हो रहा है। भंडारा समेत कई जिलों में जनगणना के बहिष्कार की स्थिति बन रही है। वडेट्टीवार ने घोषणा की कि 20 जून को महाराष्ट्र व्यापी OBC बैठक आयोजित की जाएगी और यदि अगले चरण में OBC का अलग कॉलम नहीं जोड़ा गया तो आंदोलन को और तेज किया जाएगा। उन्होंने कहा कि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। कांग्रेस और OBC समाज की स्पष्ट मांग है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 12 वर्ष पूरे होने पर वडेट्टीवार ने कहा कि पंडित जवाहरलाल नेहरू के कार्यकाल की बराबरी करना आसान नहीं है। उन्होंने दावा किया कि देश आज कई चुनौतियों से जूझ रहा है और जनता परेशान है। वहीं ऑपरेशन ब्लू स्टार पर उन्होंने कहा कि उस समय की परिस्थितियों में कार्रवाई आवश्यक थी। उज्ज्वला योजना की सब्सिडी घटने पर भी उन्होंने सरकार को घेरते हुए कहा, कांग्रेस ने लोगों को चूल्हे से गैस तक पहुंचाया था, जबकि भाजपा की नीतियां लोगों को फिर से चूल्हे की ओर धकेल रही हैं। काळाची करतील पण नेहरूंची बरोबरी थोडी होणार। नेहरूंच्या काळात ज्या परिस्थितीतून देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आलेला आणि आज तर देशाची परिस्थिती पाहिली, सगळं असतानाही देश कशा संकटात आहे, कशा पद्धतीने या देशातील जनता हैराण आहे, हे म्हणून मला वाटतं की 12 वर्ष पूर्ण झाले पण देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। वित्त खातं द्यावं अशी मागणी होऊ लागलेली आहे राष्ट्रवादीकडून। मुख्यमंत्र्यांकडे जे वित्त खातं आहे त्यासाठी तटकरेंनी संकेत सुद्धा नाही, तो त्यांचा प्रश्न आहे। कोणतं खातं द्यावं, कोणतं खातं घ्यावं, कोणी किती खावं, कोणी किती ठेवावं, हा त्यांचा प्रश्न आहे। मार्मिकमध्ये जे छापून आलाय विकास ठाकरे यांच्याबद्दल, मार्मिकमध्ये छापून आलेला आहे, त्याबद्दल काँग्रेस पक्ष कसा बघतो? विकास भाऊ तुमच्या शेजारीने आम्ही सोबत आहोत आणि या ज्या काही चर्चा होतात या चर्चा याला तथ्यहीन चर्चा असतात या, त्यामुळे कोण काय छापलं, आता आमच्या संदर्भात अनेक जण छापतात, त्याला काही अर्थ नसतो। आणि विकास भाऊंनी हा जिल्हा प्रश्न ताकदीनिशी शहर सांभाळलेला आहे। जी काही काँग्रेसची ताकद या ठिकाणी आहे ती विकास भाऊंनी केलेल्या मेहनतीमुळे, संघर्षामुळे हा जिल्हा आहे हे लपून राहिलेलं नाही। त्यामुळे विकास भाऊंचं आज नाही, अगदी तरुण वयापासून महापौर असतापासून विकास भाऊंनी काँग्रेस बरोबर एक मजबूतीने उभे राहिलेले आहेत। त्यामुळे या अशा चर्चाला काही अर्थ नाही, यावर चर्चेवर कोणी विश्वास ठेवणार शहीदांचा दर्जा द्यावा असं म्हटलं। कोणाला? जे खलिस्तानी दहशतवादी होते, फुटीरतावादी होते, काल त्यांच्या कार्यक्रमात गेले, अमृतसरमध्ये त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले। भिंडरानवाले यांना शहीदाचा दर्जा द्यावा असंही ते म्हणाले। आणि काळा दिवस होता, ऑपरेशन ब्लू स्टार हा भारताच्या इतिहासात काळा दिवस होता असंही ते म्हणाले। नाही, कोण काय म्हणतात त्यावेळची परिस्थिती जी होती देशामध्ये आणि जो निर्णय त्यावेळेस घेतला गेला इंदिराजींच्या काळात, तो निर्णय जर झाला नसता तर कदाचित भारताचे 2 तुकडे झालेले बघायला मिळाले।
हा अखंड भारत दिसला नसता. ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना काही बोलायचे त्यांचा यावर माहिती नाही, अशा पद्धतीनं लोक टिप्पणी करत असतात. पण त्यावेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यावेळेस त्या जे तिकडे तयारी केलेली होती आणि तो ठीक आहे, तो ऑपरेशन थोडा मोठ्या प्रमाणात झाला, पण जी तयारी त्यावेळेस झालेली होती ती तयारी पाहता त्या कारवाईची आवश्यकता होती. आता राहिला शहीदाचा दर्जा कोणाला द्यावा ना नाही द्यावा, या देशामध्ये आणीबाणीच्या काळात काही लोकांना सरकार विरोधी घोषणा केल्यामुळे, सरकार विरोधी भूमिका स्वीकारल्यामुळे त्यांना पेन्शन मिळतच आहे ना, दिलीच जात आहे. त्यामुळे कुणाला काय द्यावं हे सरकारच्या मानसिकतेवर ठरतं. नाही, आता 4 वर आले, अभी 4 पे आहे, मराठी आता 4 वर आले उज्ज्वलाची सबसिडी 9 वरून, उद्या 2 वर आणतील, परवा 0 वर आणतील. आणि आता मी सांगितलं कालच बोलताना की हे काँग्रेसनी चुलीपासून गॅसकडे नेलं, चूल बंद करून. आता हे गॅस बंद करून चुलीकडे नेणार आहे भारतीय जनता पक्षाचं मोदीचं सरकार आहे. बाकी विषय